सांगाल जळगाव जिल्ह्यामध्ये काल रात्रीच्या सुमारास वादळ अवकाळी पाऊस मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. तुम्ही पाहणी करताय, काय काय बघायला मिळतं? काल रात्री जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः करून जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे, बाजूला बोदवड आहे, मुक्ताईनगर आहे, रावेर आहे, काही भागात चोपडा आहे, अशा 5-6 तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी अफराफर माजली. अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्र आहे, त्याच्यावर दगड ठेवलेले असतात, ते सगळे पत्र बहुतांशी काही गावामधले उडालेले आहेत. काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत, झाडं पडून घरांचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर जनावरांनासुद्धा जखमी झालेले आहेत पत्रांनी लागल्यामुळे, परंतु सुदैवाने जीवितहानी कुठेही त्या ठिकाणी झालेली नाही. आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघता हा केळीचा बाग या ठिकाणी अगदी कटनवरचा माल आहे, आता कापावर आलेला आहे. वर्ष 1.5 वर्ष ते सांभाळलं आहे शेतकऱ्यांनी, पण असे अनेक बाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे नेस्तनाबूत झाले आहेत, सगळे खाली पडलेले आहेत. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईत आलो आणि सकाळपासून हा सगळा दौरा करतो आहे. आता इथून पुढे बोदवड मुक्ताईनगर त्या तालुक्यात जातो आहे. जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, सगळेच कामाला लागलेले आहेत, कृषी अधिकारी आहेत आणि सर्व आम्ही पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणाऱ्या लोकांना राहायची सुद्धा व्यवस्था, कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल. ज्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील, पण विमा नाही, कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 46च्या वर 47पर्यंत तापमान या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे उष्माघाताने लोक दगावत आहेत. त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यावी. शक्यतोवर कामाशिवाय आता कोणी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावं. 50 लोक गेल्या 8 दिवसामध्ये मृतदेह सापडलेले आहेत विविध ठिकाणी. हे उष्माघाताचा परिणाम आहे का काय? निश्चित उन्हाने यावेळेला उच्चांक गाठलेला आहे. आपण बघता 46च्या वर तापमान या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्याचाही तो परिणाम आहे, कारण त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे. काल आपण पाहिलं शेळ्या मेंढ्या जवळपास 150 मेंढ्या दुपारी मरून पडल्या शेतामध्ये. उन्हात बांधल्या, सावली नव्हती, त्या उन्हात शिरल्या, पण त्या अचानक मरून पडल्यात. 120-30 मेंढ्या आपण पाहिलेल्या असतील, त्या उन्हामुळे मरून पडलेल्या आहेत. आणि म्हणजे उन्हाची तीव्रता एवढी मोठी आहे की माणसं असतील, जनावरं असतील, यांना जीवापर्यंत त्याची भीती आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सगळ्या जर आपण बघितलं तर राजकीय नेत्यांच्या किंवा राजकीय पटलावरती पर्यावरण रक्षण हा काही अजेंडाच कुठे बघायला मिळत नाही आणि इतके दिवसेंदिवस बिकट परिस्थिती होताना बघायला मिळते, पण त्याची नाही, निश्चित तो अजेंडा सगळ्यांकडे आहे. केंद्र सरकार अतिशय त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे, राज्य सरकारही बघत आहे. पण आता आजकाल इतकी स्थिती वाईट आहे की उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस पडतो आहे, नद्यांना पूर येतो आहे, कुठे उन्हाळ्यामध्ये गारपीट होते, कुठे बर्फ पडतो आहे, वादळ तर आता नित्याचं झालेलं आहे. महिन्यातून कुठे ना कुठे 15-16 महिन्यातून पाऊस पडतो आहे, तुफान वादळ सुटतं आहे, त्यामुळे मोठं नुकसान होतं आहे. म्हणजे हे सगळं कालचक्रच बदलतं असं म्हणावं लागेल. याच्यामध्ये सरकार काही करत नाही असातला भाग नाही, पण कुठेतरी कमी दरीपट्टे दाबाचे निर्माण होतात, त्याचा परिणाम इकडे होतो. कुठे उन्हामुळे तर आता आपण बघितलं राजस्थानमध्ये 54-55 डिग्रीपर्यंत ऊन गेलेलं आहे. म्हणजे हे सगळं वातावरणातला बदल हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. निश्चित हा विषय काळजी करण्यासारखा आहे. भाऊ, जळगाव हा 47 डिग्री झालेला आहे, तापमान सातत्यानं वाढतात आहे, पण पोटाची भाकर मिळवण्यासाठी लोकांना कामावर जावं लागतं. याकरता उन्हापासून वाचण्यासाठी शासनाच्या वतीनं काही नाही, निश्चित शासन आता या संदर्भामध्ये सूचनाही काढलेल्या आहेत. कामावर, सार्वजनिक कामावर, गव्हर्नमेंटच्या कामावर आता मजुरांनी काम करू नये असं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेले आहेत. कारण इतक्या उन्हामध्ये काम करताना खरंच जीवितहानी होऊ शकते 47 टेम्परेचरमध्ये, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तशा सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी मजूर उन्हात काम करतात त्या ठिकाणी शेड करावं, शेडमध्येच काम करावं, सावलीत काम करावं, अशाही सूचना दिलेल्या आहेत. शेतीच्या बाबतीत मात्र तसं करता येते, कारण हे शेतामध्ये काम करताना कुठे आपण अशी शेड करू शकत नाही. पण आमच्याकडे पद्धत आहे पारगाने जायची, सकाळीच 7ला जायचं आणि 11-12 वाजता परत यायचं, ही पद्धत सुरू आहे. पण निश्चित त्या बाबतीमध्ये सगळी खबरदारी शासन प्रशासन या ठिकाणी घेत आहे. एक राजकीय प्रश्न आहे. रामदेववाडीच्या अपघाताच्या घटनेची तुलना पुण्याच्या हितांच्या घटनाशी झाली. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 आरोपींना पण अटक झालेली आहे. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा पाहायला भाऊ तर या ठिकाणी की मयताच्या कुटुंबियांकडून एक सातत्याने आरोप केला जातो आहे की जिल्ह्यामध्ये 3-3 मंत्री असताना पण एकाही जणाने या ठिकाणी शांततेवर भेट दिली नाही. असं नाही आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी आपल्याला कल्पना इलेक्शन म्हणून मी बाहेरगावी निघून गेलेलो होतो, नाशिकला होतो. पण मी त्या दिवशी रात्री 12:30-1पर्यंत त्या दिवशी 2-2.5 तास मी त्या ठिकाणी हॉस्पिटलला होतो. माझ्यासमोरच चौथाही बिचारा जो तरुण होता त्याचंही निधन त्या ठिकाणी झालं. 3 लोक गेलेले होते, त्यावेळेलाही मी त्या ठिकाणी होतो. सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली. माझे सगळे कार्यकर्ते
प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी सगळे आमदार सगळे त्या ठिकाणी होते. दुसऱ्या दिवशी गुलाबभाऊ पण सकाळी त्या ठिकाणी होते. असं दखल घेतलेली असल्याला कुठलाही विषय नाही आहे. आणि मी परवाच मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, जे मृत आहेत त्यांना सगळ्यांना 5-5 लाख रुपयाचा चेक आम्ही त्या ठिकाणी उद्या देत आहोत. कारवाईची मागणी होती की जी राजकीय दबावातील कारवाई कोणाचाही राजकीय दबाव त्या ठिकाणी नाही, कोणी असं समजण्याचं कारण नाही. स्वतः मी त्या दिवशी त्यांच्यासमोरच पोलीस अधीक्षक आहे त्यांच्याशी संपर्क साधला, संबंधित पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क साधला. जो आरोपी आहे त्याचं ब्लड टेस्ट करा, त्याला ताब्यात घ्या. परंतु त्याला पोलिसांचं आणि हॉस्पिटलचं म्हणणं होतं की त्यालाही खूप मार बसला होता, तो सुद्धा कोमासारख्या परिस्थितीत होता, म्हणून त्याला मुंबईला पाठवलं गेलेलं होतं. हे त्यांनीच मला सांगितलं. माझं त्यांचं कोणाशी संबंध नाही किंवा संपर्कही नाही कधी. पण असं अजिबात समजण्याचं कारण नाही की शासन कोणाला पाठीशी घालतं आहे, पुढारी कोणाला पाठीशी घालतं आहे. ज्या सगळ्या कायदेशीर सगळे जे कारवाई आहे ती निश्चित त्यांच्यावर त्या ठिकाणी होईल. याच्यामध्ये कुठली हयगय केली जाणार नाही. पण निश्चित जी दुर्घटना घडली ती माझ्याच तालुक्यातले 4 लोक त्या ठिकाणी आहेत. अतिशय दुर्दैवी घटना ती या ठिकाणी घडलेली आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांची परवा संभाजीनगरच्या बैठकीला आम्ही त्या ठिकाणी आलो, दुष्काळी बैठकीला. त्यावेळेलाच मी चीफ सेक्रेटरी आणि साहेबांना सांगितलं की यांना आपल्याला मदत द्यावी लागेल. आणि मुख्यमंत्री महोदयांनी ती मान्य केलेली आहे. 1-2 दिवसामध्ये त्यांना 5-5 लाख रुपयाचे चेक आम्ही त्या ठिकाणी मदत म्हणून देणार आहोत. भाऊ 18 दिवस झाले त्या दोघांचे सॅम्पल घेतलेले, त्याचा रिपोर्ट आलेला नाही. त्याच्यामुळेच टीका होते की अशा कोणत्या लॅबमध्ये ते रिपोर्ट पाठवले की त्याचे साधे अहवाल सुद्धा 18 दिवस झाले येत नाही. मला त्याबद्दल माहिती नाही. पण निश्चित ब्लड त्या दिवशी घेतलं गेलं, मला पोलिसांनी सांगितलं ब्लडही घेतलं गेलेलं आहे. त्याचे रिपोर्ट त्या ठिकाणी येतील. काही ठिकाणी बाहेरगावी गेले असतील त्याला वेळ लागतो. पण मी या बाबतीत नक्की माहिती घेईल. पण इथे शासन कोणालाही पाठीशी घालणार नाही, कोणाशी आहे. कारण 4 जीव गेलेले आहेत, निष्पाप जीव गेले आहेत, लहान मुलं त्या ठिकाणी गेलेले आहेत. आमची एक भगिनी जी त्यावेळेला मी त्या ठिकाणी होतो. सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली. माझे सगळे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी सगळे आमदार सगळे त्या ठिकाणी होते. दुसऱ्या दिवशी गुलाबभाऊ पण सकाळी त्या ठिकाणी होते. असं दखल घेतलेली असल्याला कुठलाही विषय नाही आहे. आणि मी परवाच मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, जे मृत आहेत त्यांना सगळ्यांना 5-5 लाख रुपयाचा चेक आम्ही त्या ठिकाणी उद्या देत आहोत. कारवाईची मागणी होती की जी राजकीय दबावातील कारवाई कोणाचाही राजकीय दबाव त्या ठिकाणी नाही, कोणी असं समजण्याचं कारण नाही. स्वतः मी त्या दिवशी त्यांच्यासमोरच पोलीस अधीक्षक आहे त्यांच्याशी संपर्क साधला, संबंधित पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क साधला. जो आरोपी आहे त्याचं ब्लड टेस्ट करा, त्याला ताब्यात घ्या. परंतु त्याला पोलिसांचं आणि हॉस्पिटलचं म्हणणं होतं की त्यालाही खूप मार बसला होता, तो सुद्धा कोमासारख्या परिस्थितीत होता, म्हणून त्याला मुंबईला पाठवलं गेलेलं होतं. हे त्यांनीच मला सांगितलं. माझं त्यांचं कोणाशी संबंध नाही किंवा संपर्कही नाही कधी. पण असं अजिबात समजण्याचं कारण नाही की शासन कोणाला पाठीशी घालतं आहे, पुढारी कोणाला पाठीशी घालतं आहे. ज्या सगळ्या कायदेशीर सगळे जे कारवाई आहे ती निश्चित त्यांच्यावर त्या ठिकाणी होईल. याच्यामध्ये कुठली हयगय केली जाणार नाही. पण निश्चित जी दुर्घटना घडली ती माझ्याच तालुक्यातले 4 लोक त्या ठिकाणी आहेत. अतिशय दुर्दैवी घटना ती या ठिकाणी घडलेली आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांची परवा संभाजीनगरच्या बैठकीला आम्ही त्या ठिकाणी आलो, दुष्काळी बैठकीला. त्यावेळेलाच मी चीफ सेक्रेटरी आणि साहेबांना सांगितलं की यांना आपल्याला मदत द्यावी लागेल. आणि मुख्यमंत्री महोदयांनी ती मान्य केलेली आहे. 1-2 दिवसामध्ये त्यांना 5-5 लाख रुपयाचे चेक आम्ही त्या ठिकाणी मदत म्हणून देणार आहोत. भाऊ 18 दिवस झाले त्या दोघांचे सॅम्पल घेतलेले, त्याचा रिपोर्ट आलेला नाही. त्याच्यामुळेच टीका होते की अशा कोणत्या लॅबमध्ये ते रिपोर्ट पाठवले की त्याचे साधे अहवाल सुद्धा 18 दिवस झाले येत नाही. मला त्याबद्दल माहिती नाही. पण निश्चित ब्लड त्या दिवशी घेतलं गेलं, मला पोलिसांनी सांगितलं ब्लडही घेतलं गेलेलं आहे. त्याचे रिपोर्ट त्या ठिकाणी येतील. काही ठिकाणी बाहेरगावी गेले असतील त्याला वेळ लागतो. पण मी या बाबतीत नक्की माहिती घेईल. पण इथे शासन कोणालाही पाठीशी घालणार नाही, कोणाशी आहे. कारण 4 जीव गेलेले आहेत, निष्पाप जीव गेले आहेत, लहान मुलं त्या ठिकाणी गेलेले आहेत. आमची एक भगिनी जी सरकारी कर्मचारी आहे ती त्या ठिकाणी गेलेली आहे. त्यामुळे या बाबतीत सगळे कोणी असं मनामध्ये संकोच बाळगू नये किंवा कोणाला असं वाटू नये की कोणालाही या ठिकाणी पाठीशी घातलं जाणार नाही. जी योग्य आहे, आवश्यक आहे ती कठोर कारवाई शासन आरोपींवर करेल. राजकीय पुढाऱ्याचा मुलगा आहे, दुसरा बिल्डरचा मुलगा आहे, त्याच्यामुळेच या प्रकरणामध्ये दबावाचा आरोप केला जातो. मी आता वारंवार तेच सांगतोय की कुठे आपण दबाव असेल तर आम्हाला सांगा, कुठे कारवाईमध्ये कसूरही होत असेल तर सांगा. त्या दिवशी मला लोकांनी दवाखान्यामध्ये सांगितलं की त्या गाडीमध्ये गांजाच्या पुड्या होत्या. मी त्याचाही उल्लेख पंचनाम्यामध्ये करायला लावला की या गाडीमध्ये गांजा होता, हे तुम्ही लिहून घ्या. नाही लिहिलं तर मग माझ्यापेक्षा वाईट नाही करून मी त्या दिवशीच सांगितलं. सगळ्या लोकांसमोर सांगितलं, 100-200 लोकांसमोर हॉस्पिटलमधून. कारण मला जसं लोकांनी सांगितलं की या गाडीमध्ये गांजाच्या पुड्या होत्या, आम्ही पाहिलं, मी त्याचा उल्लेखही करायला लावला. पंचनाम्यामध्ये तेही घेतलेलं आहे. आणि ते कलमसुद्धा जे गाडीत बसले त्यांच्यावर टाकायला लावलेलं आहे. त्यामुळे कुठेही त्यामध्ये लपवाछपी अजिबात नाही आहे.
निश्चित जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. भाऊ, संजय राऊत एक आरोप करतायत की गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. त्याचं डोकं तपासावं लागेल मला वाटतं राऊतांचं. आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे. आता निकालानंतर त्यांना ॲडमिटच करावं लागेल. अगदी शेवटचा प्रश्न, जळगावला उष्माघातात झालेले बेवारस 16 लोकांचे मृत्यू आढळलेले आहे. त्यापैकी 11 जे आहेत ते संशयित आहे उष्माघातामुळे. पुढील घटना ना हो याकरता शासन निश्चित या बाबतीमध्ये अतिशय हा गंभीर विषय आहे. कारण 47-47च्या वर हा पारा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि एवढ्या उन्हामध्ये बाहेर फिरणं, डोक्याला न बांधणं यामुळे मोठा त्रास होऊ शकतो. त्याचाही त्रास निश्चित या मृतांमध्ये झालेल्या लोकांमध्ये असेलच आणि म्हणून जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आदेश काढलेले आहेत. सार्वजनिक स्वरूपामध्ये कोणी गर्दी करू नये, बाहेर थांबू नये, विनाकारण बाहेर पडू नये. त्याचबरोबर जे असे बेवारस लोक आहेत, म्हणजे ज्यांना काही सहारा नाही, आधार नाही, निराधार जे लोक आहेत बेवारस म्हणण्यापेक्षा, त्याचीसुद्धा व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे. ते त्यांना थांबण्याची व्यवस्था केलेली आहे, राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याची जेवणा खावण्याची व्यवस्थासुद्धा जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. असे जेही लोक असतील निराधार की त्यांना आता थांबायला जागा नाही, राहायला जागा नाही, रस्त्यावर कुठे राहत आहेत, झाडाखाली राहत आहेत, त्यांची सगळ्यांची व्यवस्था शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतो. हो, 4 जूनला निकाल आहे आपला राज्यामध्ये. प्रशांत किशोरांचा पण आता सर्वे आलेला आहे. त्यांनी म्हटलं की यंदा सुद्धा भाजपचं सरकार येईल, मात्र 400 पार न होता 300च्या आसपास कुठेतरी जागा येतील. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातल्या जागांचा पण त्यांनी निकाल दिलेला आहे. काय वाटतं भाऊ, काय होईल? मला वाटतं आता घोडा मैदान समोर आहे. आता अनेक लोक, अनेक सर्वे एजन्स्या इकडे असं होईल, तिकडे तसं होईल, 400 पार होतील, 450 होतील, 350 होतील. मला वाटतं आता किती दिवस राहिले आहेत? 4-5 दिवस राहिलेले आहेत. पण त्याची वाट बघावी आणि त्यावेळेला आपण बघू कोणाचं बाकीत खरं झालं, कोणाचं खोटं झालं. जळगाव लोकसभेचा एक अहवाल आहे, रिपोर्ट आहे की करण पवार या ठिकाणी विजय होतील असं सांगितलं जातं आहे. दुसरीकडे तुम्ही चांगलं आहे. 5 लाखांच्या लीडचा अहवाल केला, चांगलं आहे. आव्हान दिलं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आता सगळ्या या बातम्या किंवा हे सगळे निराधार सगळ्या गोष्टी, हे भविष्यकार, याच्यापेक्षा 4 तारखेला आपण भेटू ना. मग तुम्ही मला सांगा कोण निवडून आलं, कोण पडलं, म्हणून आपण बोलू त्या विषयावर. तुमचा काय कौल सांगतो, जनतेचा कौल काय सांगतो? आता मी सांगितलं जळगाव, रावेर, महाराष्ट्रात उच्चांक मतं राहतील आमचे. जागा किती आहेत उत्तर महाराष्ट्रात? कुठे? सर्वच्या सर्व आणि 6 जागा BJPच्या आहेत. 6च्या 6 जागा निवडतात. लिहून घ्या, हे नोट करून घ्या. 6च्या 6 जागा सगळ्यात जास्त चांगला निकाल जो आहे राज्यामध्ये हा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी देईल. देशामध्ये काय मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. जागा जोरदार. आता तुम्ही आता भविष्यकारासारखं मला विचारता का की हात बघा आणि सांगा जागा किती येतील म्हणून. आता तुम्ही बघा काय होतं. सुस्पष्ट बहुमत आम्हाला मिळेल. मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी खासदार आमचे निवडून येतील आणि मोदीजी या देशाचे पुन्हा 3ऱ्यांदा पंतप्रधान होतील. आणि आपण जे म्हटलं की सुपर पॉवर, एक महाशक्ती म्हणून देशाला आपल्याला पुढे न्यायचं आहे, विकसित भारत करायचा आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व देशवासियांनी ठरवलेलं आहे की मोदीजींना पुन्हा पंतप्रधान या ठिकाणी करायचं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.